सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडोत प्रणाम. सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी या सृष्टीमध्ये अवतार घेतल्यानंतर या जीवाच्या हिताकारणे, भल्याकारणे, अयोग्य जीवाला योग्य करण्यासाठी, ज्ञानाला व प्रेमाला पात्र करण्यासाठी वाडोवेळी फिरून ज्या अनंत लीळा परमेश्वरांनी केल्या, त्या लीळेतून समज घेऊन, ज्ञान घेऊन परमेश्वराबरोबर जीवन प्रवास आपला करत करत आपण परमेश्वराला प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहोत. परमेश्वर बीडला आहे आणि बीडला 4 महिने परमेश्वराचं आवस्थान आहे. एक दिवशी सर्वज्ञांचा असाच सकाळचा पूजा अवसर झालेला आहे आणि देव विहरणाला बीजे करतात. विहरणाला गेल्यानंतर, गमन केल्यानंतर बाईसांनी आतमध्ये ओट्यावरती आसन केलेलं आहे. देव आसनावरती विराजमान होतात आणि चरणशाळन केल्यानंतर ते एक जोगनायक, ते महालक्ष्मीचं मंदिर असतं, त्या दर्शनाला तो येतो आणि त्याचं काम असतं जकातीचं जे शुल्क आहे, म्हणजे जकात लोकांकडून वसूल करणं. आणि तो अधिकारी असल्यामुळं तो तेलंगणात जाऊन तिथं तो काम करायचा. तर त्या आल्यानंतर त्यांनी देवाला बघितलं आणि देवाला बघताच त्याला एक वेद निर्माण झाला, वेच निर्माण झाली, आवडी निर्माण झाली, अति सुख झालं त्याला. आणि त्यामुळं तो सर्वज्ञांकडे आल्यानंतर देवसुद्धा त्याला म्हणतात, नायको या, असं म्हटल्यानंतर तो जवळ येऊन बसतो, देवाच्या समोर बसतो. श्रीचरणावर मस्तक टेकून दंडोत करून बसल्यानंतर तो थोड्या वेळ बसल्यानंतर देवाला म्हणतो की आम्हाला चरणोदक द्यावं, चरणोदकाचा प्रसाद आम्हाला द्यावा. आणि असं म्हटल्यानंतर परमेश्वराने सुद्धा बाईसांकरवी त्याला चरणोदक दिलेलं आहे. त्यांनी ते घेतलं, आपल्या मस्तकावर लावलं आणि जी शांत झालो, ताप गेला, जळतच होतं म्हटले, असं त्यांनी दुःख केलं आणि सुख मान्य केलं. आता परमेश्वर त्याला विचारतात, ताप कसला नायको, कसला ताप आहे, तुम्हाला कशाचं टेन्शन आहे? हे देवाने विचारल्यानंतर जोग नायकाने सुरुवात केली आणि देवाने शांतपणे त्याचं सर्व ऐकून घेतलेलं आहे. आपल्याजवळ कोणी आल्यानंतर आपण आपलंच रेटण्यापेक्षा त्याचं जर ऐकून घेतलं तर तो आपोआपच शांत होतो, कारण त्याला कुठंतरी व्यक्त करण्याची एक संधी भेटत असते. त्याला बोलतं करावं, बोलण्यासाठी त्याला संधी द्यावी. नक्कीच त्याच्यामध्ये ती तीव्रता आहे ती कमी होते आणि त्यानंतर मग आपल्याला काय सांगायचं आहे ते सांगू शकतो. अन्यथा आपण त्याचं न ऐकून घेतात जर सांगत सुटलो तर त्याच्या डोक्यात घुसणार नाही, कारण त्याला असे हजारो भेटलेले राहतात अगोदरच. तो उपदेश देणं खूप सोपं, यांना काय लागतं. परंतु परमेश्वराने आपल्याला एक आयडिया दिलेली आहे की जनमानसात राहत असताना आपण काय करावं, कसं वागावं, कसं बसावं, काय ऐकावं, हे सर्व सांगितलं आहे. तर ते आपण समजून घेतलं पाहिजे. देवाने त्याला बोलतं केलेलं आहे. ताप कसला नायको म्हटले, तुम्हाला एवढं कशाचं टेन्शन आहे, तुम्ही काय करत होते, एवढंच विचारलं. आणि त्यांनी सुरुवात केली की मी मिरजकडील व्यापाऱ्यांचा एक करवसुलीचा काम करतो, अधिकारी आहे, तेलंग देशात गेलो म्हटले आणि व्यापाऱ्यांकडून कर वसूल करण्याचा अधिकार मला प्राप्त झाला. त्यातून मला पुष्कळ पैसा मिळाला, पुष्कळ पैसा मी कमावला आणि तोच पैसा घेऊन गाडीत टाकून गावाला येत होतो. गावाला जाऊ, मुलाचं लग्न करू, त्यानंतर गावामध्ये मिरू, समाजामध्ये. सहजच आपल्याला पैसा आल्यानंतर असं वाटतं की समाजाला ते कळालं पाहिजे, दिसलं पाहिजे. त्यानंतर मग आपण काहीतरी कार्यक्रम करून घेत असतो आणि प्रसंगानुरूप संधी मिळेल तिथं आपण आपली श्रीमंती दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर ही एक वृत्ती आहे जीवाची. तेव्हा काय आज काय सारखंच असतं, सर्व काही वेगळं काही नसतं. आजही लोकांकडे पैसा आला, एखादा व्यावसायिक असतो, शेतकरी असतो, जमीन विकल्या जाते, रस्त्यात जमीन जाते, खूप पैसा येतो, त्याच्या डोक्यात एकच येतं की आता आपली जाहिरात झाली पाहिजे. मग तो राजकारणात घुसतो, मोठे मोठे कार्यक्रम करायला सुरुवात करतो. तर ह्या ज्या गोष्टी, ही एक प्रवृत्ती असते जीवाची की आल्यानंतर मला काय भेटलं पाहिजे. मान पान हा आपोआप भेटत नसतो. तसंच त्यालासुद्धा वाटत होतं आणि तेही तो स्वप्न पाहत होता की आता मी एवढं पैसे घेऊन गेल्यानंतर
मुलाचं लग्न करील धामधुमीत, लोकांमध्ये मिरवेल आणि मी किती श्रीमंत झालो आहे दाखवेन. परंतु त्याचं नशीब फुटकं. ज्यावेळेस तो येत होता त्याच वेळेस तो एका ठिकाणी थांबला जरा थकल्या असल्यामुळं, आणि त्याच्यावेळेस त्याचे जे सेवक आहे ती गाडी त्यांनी दामटली, पुढं घेऊन गेला, पळून गेला, बैलही घेऊन गेले, पैसा घेऊन गेला, गाडीही घेऊन गेली, आणि त्यामुळे त्याला अति दुःख झालं. तर त्यांनी तो गेल्यानंतर आता काय करायचं, घरी तो आला, पैसा हातात नाही, काहीतरी पाहिजे म्हणून घरचे जे सोनं नाणं दागिने बायांना केलेले होते त्या दागिने त्यांनी विकले. त्यातून मुलाला परत सराफीचं दुकान काढून दिलं आणि दुकान चालू झालं आणि तो मुलगाही मेला. म्हणजे इकडं पैसा गेला, मुलगा गेला, त्यामुळं अधिक त्याला दुःख झालं. धाकट्या मुलाला त्या दुकानावरती बसवलं, तोही मेला, म्हणजे दोन्ही मुलं मेले. अशा पद्धतीनं त्याला दुःखाचा डोंगर निर्माण झाला. आणि ते दुःख विसरण्यासाठी तो मग ह्या मंदिरात जाय, ह्या देवाकडं जाय, या साधूकडं जाय. आपोआपच माणूस दुःखी झाला, अडचणी आल्या, संकटात आला की काहीतरी आधार शोधत असतो. आणि हा आधार शोधण्यासाठी आपण ज्यांच्याकडे जातो तेच आपला जर गैरफायदा घेत असेल तर अधिक पोळ निर्माण होतो. आज समाजामध्ये धर्माच्या नावाखाली असे बंधू खूप भेटतात. मजबूर अज्ञान लोकांचं किंवा दुःखी लोकांचा फायदा उठवणारे भेटतात. तसं याला पण भेटले. तो अधिक दुःखी होत गेला, परंतु त्याची पूर्वकर्माची जोड चांगली, नशीब चांगलं का त्याला देव भेटले. या दुःखातून देव त्याला भेटल्यानंतर तो मात्र सुखी झालेला आहे. आणि तो मग इथं जेव्हा येतो देवाकडं तो कबूल करतो. त्यांनी सर्व वृत्तांत सांगितल्यानंतर, देवा मी शांत होण्यासाठी, माझं हे दुःख विसरण्यासाठी, याची तीव्रता कमी करण्यासाठी मी अनेक मंदिरात गेलो, अनेक साधू संतांकडे गेलो, पण कुठंही मला शांतता लाभली नाही. तुमच्याकडे येताच तुम्ही चरणक दिलं, त्यातून मी सर्व शांत झालो. आणि मग देवाने तुलासुद्धा निरूपण केलं का पुत्रशोक आणि द्रव्यशोक हा खूप मोठा असतो म्हटले. त्यातून माणूस चांगले सुटत नाही आणि ते दुःख ज्याला भेटलं ते शेवटपर्यंत राहतं. परंतु जो परमेश्वराकडे आला, परमेश्वराकडून जर ते दुःख गेलं तर ते जाऊ शकतं. आणि मग देवाने त्याला निरूपण केलं, थोडंसं त्याला शांत वाटलं निरूपण केल्यानंतर. आणि निरूपण केल्यानंतर त्याला देवाने अनुमती दिली देण्यासाठी. आणि मग देव सांगतात की तुम्ही जा आता, पण कधी बी यावं वाटेल तेव्हा यावं. तर तो म्हणतो नाही, मी आता इथंच येत जाईल. अशा पद्धतीनं परमेश्वराने त्याचं जे दुःख आहे, त्याची जी तीव्रता आहे, शांत केलेली आहे. त्यानंतर 2 दिवस गेले. बाईसा देवाला सांगतात की देवा, बरेच दिवस झाले कोणी भक्त नाही. बाईसांना असं वाटायचं कोणीतरी सतत भक्त येत राहावेत, देवाने निरूपण करावं, आपल्याला ऐकायला भेटावं, देवाची सेवा करायला भेटावी, त्या भक्तांची सेवा करायला भेटावी. हे प्रेमी भक्त असल्यामुळं ते त्यांची एक प्रवृत्ती होते. आणि मग बाईसा देवाला सांगते, आजकाल बाबांचे कोणी भक्त महात्मे येत नाही म्हटले. तर देव म्हणतात, बाई आम्हालाही तसेच वाटत आहे, परंतु तुम्ही काय करा, आज ना उद्या येतील, तुम्ही पाणी भात साचवा म्हटले. आता देवाला सर्व माहिती आहे कोण येणार आहे, कधी येणार आहे, कसे येणार आहे, परंतु देव असं डायरेक्ट कधीच सांगत नाही. बाईसा विचारतं आहे, बाईसाला देव म्हणतात का तुम्ही काय करा, पाणी भात साचवा, आज उद्या येतील, आज नाही तर उद्या येतील, उद्या नाही तर परवा येतील, पण येतील. त्याच्यामुळे तुम्ही तयारीत राहा. तसं आपणही आपल्या तयारीत राहिलं पाहिजे कोणत्याही गोष्टीच्या अनुषंगाने. कधी कोणता प्रसंग, कधी कोणती वेळ येईल सांगता येत नाही. अशा पद्धतीनं बाईसा म्हणायला हो का बाबा. आणि मग पाणीभात साचवायला बाईसांनी तयार केलेलं आहे, त्या तयारीला लागलेले आहे. आणि दुसऱ्याच दिवशी दादोस आणि भटोबस कामखेड्याहून बीडला आलेले आहे. पण त्यांना माहीत नाही देव बीडला आहे. ते आले काही त्यांच्या बाजाराच्या माध्यमातून, बाजारपेठेत जात असतानाच चांगली दुकानं ते बघतात. पान, सुपाऱ्या, फळं सर्व बघितल्यानंतर आचार्य दादोसांना म्हणतात, पण देव कुठं आहे माहीत नाही, नाही तर देवाला पूजा अवसारासाठी किती सुंदर असं हे आपण जे सामान आहे, चांगल्या स्वच्छ सुपाऱ्या आहे, नारळ आहे, चांगली फळं आहे, फुलं आहे, ते सर्व घेतले असते. आता दादोस पण म्हणतात हो ना म्हणे, आपल्याला माहीत नाही गोसावी कुठं आहे, नाहीतर आपण खरंच घेतलं असतं. अशा पद्धतीनं ते चर्चा करतात. आणि बिराडात केल्यानंतर
ते सकाळी सकाळी नदीवरती जातात. नदीवरती स्नान करण्यासाठी गेल्यानंतर तिथंच महालक्ष्मीचं देऊळ नदीच्या बाजूलाच असतं आणि तिथं देव असतात. आता ते घाटावर वस्त्र धुण्यासाठी दादोस आणि भटोबास आले. दादोस बसले, भटोबासांनी वस्त्र धुतलं, अंघोळी झाल्या आणि त्याच वेळेस इकडं सर्वज्ञांचा सकाळचा पूजा अवसर झालेला आहे. आसनावर देव उपविष्ट आहे आणि त्यावेळेस दादोसांना ती दररोजची एक सवय असते, ते प्राणायाम करायचे, म्हणजे व्यायाम करायचे. आणि त्या प्राणायामातून जो आवाज येतो, त्या विशिष्ट आवाज त्यांच्या तोंडातून निघायला लागला आणि ते देवाने ऐकलं. आता अर्थात देवाला सर्वच माहीत आहे, परंतु बाईसांना सांगण्याच्या उद्देशाने देव म्हणतात हा आवाज बहुतेक महात्म्यांचा आहे, म्हणजे अर्थात दादोसांचा आहे, तर तेच असावेत. तर बाई सांगते, बाबा महात्मा इथं कशाला येईल, तर भरपूर महात्म्य आहे आणि प्राणायाम करणारे ते एकटेच आहे का? अनेक लोक व्यायाम करतात, प्राणायाम करतात, असे आवाज काढतात, त्यामुळे दादोस येण्याची काही शक्यता नाही अशी बाईसा त्यांना सांगते. परंतु देवानी मग परसनाईकांनी जी दुटी वाहिलेली होती ती दुटी आपल्या अंगावरती टाकली आणि तो परिधान केल्यानंतर आसनावर उठून उपानो म्हणजे चप्पल पायात आपल्या श्रीचरणात घातल्या आणि खिडकीजवळ जाऊन उभे राहिले. गमन केलं खिडकीजवळ आणि खिडकीतून बरोबर नदीचा भाग दिसतो. खिडकीच्या दोन्ही चौकटी धरून नदीकडे अवलोकन केलं आणि सूर्यप्रकाशामुळे सर्वज्ञांची श्रीमूर्ती जी आहे ती नदीमध्ये आचार्यांना दिसली. त्यांना अत्यंत आश्चर्य वाटलं आणि ते पाठीमाग वळून पाहतात, त्यांना देव दिसले, अचानक सर्वज्ञ दिसले आणि मग ते ओरडले, दादो दादो गोसावी म्हटले. आता ते म्हटले, कुठे गोसावी? भटोबा हे नव्हे. दादोसनी ते पाहिलं आणि त्यांना इतका आनंद झाला हर्षभरीत होऊन, कारण ते चिंतन करत होते, विचार करत होते आणि ते धावतच मग देवाकडे आलेले आहे. देवाने सुद्धा त्यांना थोडंसं सामोरं गेले पायऱ्यांजवळ. भटोबासुद्धा समोर आले, दादोसांना क्षमालिंगन दिलं. भटोबासांनी सुद्धा श्रीमूर्तीच्या पाठीमागूनच मिठी मारलेली आहे, कारण आता आचार्यांना अत्यंत आवडी निर्माण झालेली आहे. त्यांची बोधाकडे ही परिक्रमा चालू आहे आणि ज्या ज्या वेळेस भक्ताला आर्तता निर्माण होते, मला देव भेटावा इच्छा होते, त्यावेळेस देव मात्र भेटतात. आचार्यांनी इच्छा व्यक्त केली होती की गोसावी असते तर आम्ही असं केलं असतं, आम्ही तसं केलं असतं, देव असते तर आम्ही असं केलं असतं. ही आर्तता निर्माण झाली आणि त्याच वेळेस देवाने लगेच सर्व नियोजन करून स्वतः भेटलेले आहे आणि त्यानंतर सर्व गुंफेत आले. सर्वांनी गुंफेत गमन केलं. दादोस भटोबा सोबत होते. सर्वज्ञांसाठी बाईसांनी आसन केलं. भटोबा जवळच बसलेले होते. क्षमकुशल विचारल्यानंतर दादोस भटोबासांना सांगतात की तुम्ही काल काय म्हणत होते, बाजारातून येताना पूजेचं साहित्य किती सुंदर सुपारी आहे, पानं आहे, तर जा तुम्ही घेऊन या. आणि मग त्या पद्धतीनं दादोसांनी भटोबासांना बाजारात पाठवलेलं आहे. पूजेचं साहित्य घेऊन आलेले, सुपाऱ्या, केळं, नारळ, फुलं, कापूर, जे बी आहे ते पूजेचं साहित्य ते घेऊन आल्यानंतर देवाला गंधाक्षता करून पूजन केलेलं आहे त्यांनी. 1-2 वेळा सर्वज्ञांची आरोगणा, 1-2 केळं सर्वज्ञांनी त्यांची जी आणलेली होती ती पण आरोगणा केली. मग गुळा केला, विडा केला. दादोसांनी जी सर्व भक्तजन गोसावींची वाट पाहत आहेत म्हटले, कारण ते बिडारावर सर्व भक्तजन आहे आणि हे दोघंच इकडं आलेले होते. आणि मग ते सांगतात की भक्तजनही आहे आमच्याबरोबर, ते आर्ततेने देवाची वाट पाहत आहे, चिंतन करत होते. तर गोसावी कुठं राज्य करत आहे हे त्यांना माहीत नाही, आम्हालाही माहीत नाही. तर आम्हाला पवित्र पर्व करण्याची एक इच्छा आहे, तर त्यांना इथंच बोलू का म्हटले. तर देव म्हणतात जा बोलून आणा. आणि मग नागदेवाला बोलावण्यासाठी त्यांनी पाठवलं. सर्वज्ञांनी मान्य केलं, पाठवा म्हटले. आणि मग बाई तुमच्याकडे पाणीभात आहे ना म्हटले. बाईसा म्हणलेलं हो आहे. आणि मग महात्मे भुकेले आहे म्हटले, थोडासा पाणीभात घ्या, सर्वांना द्या. अशा पद्धतीनं बाईसांची इच्छा देवानी पूर्ण केली, आचार्यांची इच्छा पूर्ण केली. आणि मग सर्वच भक्तजन आल्यानंतर पाणीभाताचं जेवण केलेलं आहे. भटोबासांनी साडेगावला गेले, तिथल्या सर्वांना सांगितलं, सर्वांना घेऊन आलेले आहे. आधी स्वतःसाठी दादासाठी एक अशी 2 वस्त्र साडेगावला विणून आचार्यांनी घेतलेली होती. आता हे ब्राह्मण समाजामध्ये आजही ह्या प्रथा चालू आहे. पर्व म्हणजे कपडा देणं, पर्व म्हणजे
पविते म्हणजे जाणवं, आणि त्याच्यामध्ये सुद्धा ज्ञान यज्ञ असे वेगवेगळ्या प्रसंगानुरूप हे जाणवं देण्याची प्रथा आहे. तुम्ही जर सोशल मीडियावरती गेले, यूट्यूबवरती गेले, तर पविते किंवा कर्मकांड हा शब्द जरी टाकला तरी या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती होतील. आता ही सर्व ब्राह्मण मंडळी आहे, यांना यात अजून कोणालाही बोध झालेला नाही आहे, ज्ञान झालेलं नाही आहे, फक्त एक आवडी आहे. त्यांची पूर्वकर्माची काही कणव आहे, परमेश्वर त्यांना भेटले आणि त्यातून आवडी निर्माण झालेली आहे, वेगळंपण परमेश्वराचं जाणवलेलं आहे. द्वादशांना तर काहीतरी इच्छा आहे, दृष्टपर फायदा आहे. आचार्यांनाही द्वादशांच्या माध्यमातून देव भेटल्यानंतर त्यांना शांतता वाटली, त्यांची सर्व व्यसनं, त्यांची जी बी सवय आहे वाईट, त्या साऱ्या सुटलेल्या आहे. आणि इतर भक्तांनाही द्वादशना ही सर्व गुरु मानतात, गुरुस्थानी मानतात. आणि मग द्वादशांचे गुरु म्हणून सर्वांनाही द्वादश येताना घेऊन येतात. अर्थात येताना घेऊन येण्याची प्रवृत्ती, इच्छा एक वेगळी आहे त्यांची. आणि त्यामुळं ही सर्व ब्राह्मण मंडळी पवित्र पर्व आलेलं आहे आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली देवाचं पवित्र पर्व करायचं. आज आपल्याकडं पवित्र पर्वाचे खूप मोठे मोठे सोहळे केल्या जातात, परंतु ते दैवराटीच आहे का कर्मराटीच आहे याचा कोणी चिंतन करत नाही, विचार करत. ही ब्राह्मण मंडळी देवाच्या दर्शनाला आली, देवाचे झाले, परंतु येताना त्यांनी ब्राह्मणांची सिस्टम पण घेऊन आलेले. परंतु त्याचाच आज खूप मोठा आपल्याकडं सोहळे केल्या जातात. अर्थात हे करायचं नाही असं नाही, हे आठवणीय लीळ आहे, हे आठवलं पाहिजे की कशा पद्धतीनं यांनी देवाचं पवित्र केलं असेल ना, आपणच केलंच पाहिजे असा काही दैवराटीचा हा विधी नाही. त्यानंतर आबाईसा, उमाईसा, भटोबास असे बरेच बळेगाव आले, उपाध्ये, चांगदेव भट, गोंदो, माईबाईसा, दाईंबा, अशा बरेचशी जी भक्त आहे, हे चांगदेव भट, गोंदो, दाईंबा असे सर्वांना घेऊन महादाईसा पण आलेले आहे. कारण ते वेगवेगळ्या ठिकाणी आहे, वेगवेगळ्या गावात आहे, यांच्याबरोबर काय आलेले आहे. तर मग निरोप हातोपर हातं त्यांची जी त्यावेळची सिस्टम असेल, कोणी पाडळीला होतं त्यांना बोलून आणलं. बाकी सर्व द्वादशांच्या बिरावर गेले, द्वादशांची भेट झाली. त्या दिवशी पवित्र पर्व होतं, त्यामुळं या सर्व भक्तांनी द्वादशांचं पवित्र पर्व केलं. कारण द्वादश हे त्यांची गुरुस्थानी होते आणि ती एक परंपराच होती. त्याच्यामुळं दर्शनाला गेले, तिथं भेट झाल्यावर चरणावर देवाच्या उपाध्ये सर्वज्ञांच्या दर्शनाला गेले, भेट झाली, चरणावर मस्तक टेकवलं, दंडोत केला आणि ते पुढं आपल्या बिराडावर गेलेले आहे. आता बिराडावर गेल्यानंतर त्या दिवशी बाईसांनी पवित्र पर्वाचा मंगल उत्सव साजरा करायचा सर्वांनी सांगितलेलं आहे. म्हणून तयारी केलेली, सडास, मार्जन, रांगोळ्या, जे बी स्वच्छता वगैरे देवाच्या ठिकाणी सर्व केलेलं आहे. आणि उपाध्यांनी द्वादशांना बिराडावर शिदोरी ठेवली होती, त्यांनी ती जाऊन आणली. तेव्हा बाईसांनी उपाध्यांना विचारलं की तुम्ही ते शिदोरी आणायला गेले होते बिराडावर, कारण ते आदल्या दिवशी आले होते आणि इकडं देवाच्या दर्शनाला आले होते परस्परच. आणि ते जे उपाध्ये आहे त्यांना परमेश्वराने दृढ पुरुष म्हणून प्रासादिक नाव पण दिलेले. ही लीळा पण येऊन गेलेली आहे. तर देवाची त्यांची अगोदर भेट झालेली असल्यामुळं ते आले, रात्री शिदोरी तिथं ठेवली आणि सकाळीच देवाच्या दर्शनाला आलेले आहे. आणि आता दर्शन घेऊन परत ते बिराडावर जातात ती शिदोरी आणण्यासाठी. आणि त्याच वेळेस शिदोरी घेऊन आल्यानंतर बाईसांनी उपाध्यांना विचारलं, बटिका महात्म्यांच्या ठिकाणी काय होत आहे, पर्व होत आहे का? बाईसांना थोडा डाऊट आला आणि संशय आल्यामुळं त्यांनी ते विचारलं आणि उपाध्ये म्हणले, हो बाई, तिथं पर्व होत आहे, सर्व भक्त लोक हे द्वादशांचं पवित्र पर्व करतात. आणि मग बाईसांना मात्र राग आलेला आहे. म्हटले, बाबा पाहिलंत का? म्हटले, इथं स्वतः तुम्ही असताना या रामाला काय झालं? म्हटले, स्वतःच पवित्र्याचा स्वीकार करतात. म्हटले, त्यांना काही वाटत नाही. आणि मग देवाने तिथं एक सूत्र सांगितलेलं आहे, दोन्ही चारी भातवेळी झाली तरी पोरा जीवाचे माथ्या डोळे जाता वेळूची न लगे. म्हणजे 2, 4, 5 तास आपल्या आजूबाजूला आपले स्तुतिक पाठक अर्थात शिष्य भेटले तर आपल्या माथ्याला डोळे जायला वेळच लागत नाही. आपण म्हणतो ना, अरे याच्याकडे 2-5 पैसे आले तर हा याचा बदलला, याला 4 लोक मानायला लागले तर हा बदलला, म्हणजे अर्थात अहंकारात गेला. अशा पद्धतीनं देवाने सांगितलं का 2-4 लोक शिष्य त्याला भेटले, त्यामुळं त्याला तो एक अहंकार निर्माण झालेला आहे. आणि मग उपाध्यांना बाईसा म्हणाल्या, तरी तू का आलास म्हणे.
ते तर सर्व करतात त्यांची पवित्रपर्व, आणि तू तर जाऊन शिदोरी घेऊन आणि ते पाहिलं, परंतु त्यांचं न करता तिकडं परस काय आलास. बाईसांना आश्चर्य वाटलं, आणि मग देव मात्र म्हणता, हे काय बाई, याला असं का म्हणावं ना, असं का सांगावं. अहो, चांगो आपले आहेत म्हटले, तिथं कशाला जाती, यांच्या ठिकाणी त्यांच्यासारखा विकृत वर्तन नाही म्हटले. आणि देवानी अप्रत्यक्षरित्या त्यांना त्यांची स्तुती केली, किंवा जे आहे ते यथार्थ सांगितल्यामुळे त्यांनाही बरं वाटलं, ते तृप्त झाले. अशा प्रकारे उपाध्यांचा अप्रत्यक्षरित्या देवाने स्वीकार केलेला आहे. बाईसा, उपाध्ये, परसनाईक, चांगदेव भट, पद्मनाभी यांनी सर्वज्ञांच्या ठिकाणी मग येऊन पर्व साजरं केलं आहे, अर्पण केलं आहे. आणि सर्वज्ञांना मर्दाना माजणे झालं, पूजन करायची सर्व व्यवस्था केलेली आहे. पवित्र वाहिलं, आरोगांना झाली, गुळा झाला, विडा झाला, आणि देव आसनावर उपिष्ट झाले. अशा प्रकारे मंगल अवसर झाला. सर्वज्ञांनी भक्तजनांना मुख्यत्वे पद्मनाभी उपाध्यांना व्यतिपाताचा दृष्टांत निरूपण केला. आता व्यतिपाताचा दृष्टांत काल पण देवाने सांगितला होता. तर हा व्यतिपाताचा दृष्टांत प्रसंगानुरूप परमेश्वराने अनेक ठिकाणी सांगितलेले. त्यावेळेस रेमनाईकाला सांगितला होता. आता पद्मनाभी देव वगैरे सर्व आलेले. अजून दादोस आणि हे जे आहे ते देवाला अजून पवित्र करायला आलेलेच नाही आहे. हे जे सारे भक्त आहे त्यांनी दादोसांचं केलं, देवाकडं आलं आणि देवाचं केलं, आणि दादोस अजून आता सर्व भक्तांना बरोबर घेऊन मिरवणूक काढत स्वतःची देवाकडे येणार आहे. देवाने व्यतिपाताचा दृष्टांत सांगितला. कोणी एक असतो म्हटले, ब्राह्मण राजाकडे जातो, त्या ब्राह्मणाला माहीत झालेलं असतं का राजा ब्राह्मणांना दान देतो आहे, आणि तो आल्यानंतर विचारतो, तर तो पारेकरी म्हणतो वेळ आहे अजून. राजा उठेल, आंघोळ करेल, देवपूजा करेल, मग येईल, याला वाटतं वेळ आहे म्हणून तो जातो. तोपर्यंत राजा उठून सर्व करून निघूनही जातो. तर ही जी वेळ आहे ही त्याला पकडता आली नाही, आणि प्रत्येकाने ती वेळ पकडायची असते, आणि ती वेळ पकडली तर देव भेटत असतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी इकडे दादोसांच्या ठिकाणी पर्व झालेलं आहे. पर्व झालं त्यानंतर दादोसांनी स्वतःची पूजा करून घेतली. भटोबासांनी दादोसांचं पूजन केलेलं आहे, कारण भटोबासांना अजून बोध नाही, ते दादोसांनाच आपले गुरुस्थानी मानतात आणि आहे. पण स्वतःला पवित्र पर्व करायला लावलं. आबाईसा, उमाईसा, माईबाईसा, सौभागा, दायंबा, गोंदो, भटोबास, हे सर्व जे भक्त आहे हे सर्व त्यांनी दादोसांचं पवित्र पर्व केलेलं आहे. पवित्र वाहिलं. भटोबाने स्वतःसाठी एक वस्त्र अगोदरच घेतलं होतं, आणि दादोसांसाठी वस्त्र घेतलं होतं. आता आचार्यांनी काय केलं की जे स्वतःसाठी वस्त्र घेतलं होतं ते दादोसांना पवित्र पर्व म्हणून वाहिलं, आणि जे दादोसांसाठी घेतलं होतं चांगल्यातलं ते देवाला आणलं. म्हणजे देवाला पवित्र पर्वासाठी आपल्याला काही द्यावं लागेल हे आचार्यांच्या काही डोक्यातच नव्हतं. परंतु इथं आल्यानंतर ज्यावेळेस सारे भक्त दादोसांचं करताय तेव्हा एकट्या आचार्यांच्या मनात येतं, आणि आपल्यालाही देवाचं आपण करावं असं मनात आल्यानंतर त्यांनी नियोजन बदललं. आपल्यासाठी असलेलं वस्त्र दादोसांना दिलं, आणि दादोसांसाठी चांगलं आणलेलं वस्त्र हे आता देवासाठी तसंच ठेवलं. अशा पद्धतीनं ते झाल्यानंतर ते वस्त्र घेऊन आपल्या काखेत ठेवून दादोस पुढं आणि सर्व भक्त लोक पाठीमागं अशी मिरवणूक अप्रत्यक्षरित्या काढत काढत देवाकडे हे पवित्र पर्व करण्यासाठी चाललेले आहे. परत दादोस काही असे सर्वसाधारण चाललेले नाही आहे. त्यांनीसुद्धा गंध टिळा सर्व लावलेला आहे, आणि सर्व भक्तांना सहित ते चाललेले आहे. आणि अचानक भटोबासांचं ते वस्त्र जे काखेतलं आहे त्याच्यावरती दादोसांची नजर जाते, आणि ते विचार, नागदेव काखेत काय आहे म्हटले. भटोबासा म्हणले वस्त्र. दादोसांनी विचारलं वस्त्र कसलं, आणि मग भटोबासांनी जे आहे ते सांगितलं सरळ सरळ. गोसाव्यांना वाहण्यासाठी तुमच्यासाठी विणून घेतलेलं वस्त्र गोसाव्यांना ठेवलं, आणि माझ्यासाठी जे बनवलं ते मी तुम्हाला वाहिलं आहे. आणि हे ऐकल्यानंतर दादोसांना राग आला. ते डोळे वाटारून त्यांच्याकडे पाहतात. गोसावी तुझे कोण आहे म्हटले. ते तर माझे गुरु आहे, मी तुझा गुरु आहे, त्याच्यामुळे तू कशाला त्यांच्या ठिकाणी करतो. पहिल्या भेटीत दादोसांनी यांना सांगितलं होतं की देवाने काही दिलं तर तुम्ही घेऊ नका, परंतु तिथंसुद्धा आचार्यांची निर्णय क्षमताच उपयोगी पडली. आणि आतासुद्धा इथं नाविलाज झाल्यामुळं ते तिथंच रस्त्यातच बसतात, आणि मी तुमचा गुरु आहे त्याच्यामुळे तुम्ही माझ्यासाठी पवित्र करावं, कर म्हणे माझ्यासाठी पवित्र. आणि त्यांना नाविलाज झाला. गोसावींच्या ऐवजी यांना ते वस्त्र द्यावं लागलं. त्यांनी ते वाहिल्यानंतर तेच वस्त्र घेऊन जे दादोस आहे ते आता देवाकडे निघालेले आहे. दादोस आले.
देव आसनावर विराजमान होते. सर्वांनी दंडवत घातले, चरणावर मस्तक टेकवलं आणि दादोस सर्वांना जवळ बसले आणि जे आम्ही सर्व गोसाव्यांचं पवित्रपर्व अर्पण करू अशी विनंती केली. आणि मग देवाने सुद्धा मान्य केलं, म्हणजे ठीक आहे, वा. ते पूजन केलं, सर्व वस्त्र अर्पण करू लागले. तेव्हा सर्व जे दादोसांनी आणलेलं वस्त्र आहे ते जेव्हा देवाला ते द्यायला लागले तेव्हा ते देवाने स्वीकारलं नाही. डाव्या श्रीकाराने त्यांनी ते नाकारलं आणि ते निराकरण केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी मात्र घडी करून तसंच श्रीचरणाजवळ घडी करून ठेवलं. देवाने त्याला हातही लावला नाही आणि त्यावेळेस अंगठ्याने देवाने ते मागं सारलं. दादोसांनी इकडे तिकडं पाहून अगदी बाईसांचंसुद्धा पवित्र केलं. मग देवाने ते स्वीकारलं नाही. त्यांच्या लक्षात आलं असेल, मग इकडं तिकडं जर बघितले ते कावरे बावरे झाले आणि मग बाईसांकडे गेले आणि बाईसांनासुद्धा पवित्र केलं. अर्थात बाईसात ते काही पवित्र स्वीकारत नसतील, परंतु यांनी जबरदस्ती ते केलं आणि तसेच बिराडावर निघून गेले. कारण त्यांच्या लक्षात आलं का काहीतरी देवाच्या लक्षात आलेलं नाही. हे त्यांना 1000 वेळा लक्षात आलेलं आहे, तरी पण ती प्रवृत्ती त्यांनी काही सोडलेली नाही आहे. हे लक्षात आल्यानंतर आपण सुधारलो पाहिजे, बदललो पाहिजे. ही प्रवृत्ती आपल्यामध्ये असेल तर प्रतिकारांता वाढते आणि परमेश्वरापर्यंत आपण जाण्याचा योग येत असतो. परंतु एक प्रवृत्ती असते जीवाची. लीळाचरित्रामध्ये अशा व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती आपल्याला पाहायला भेटतात आणि ह्या प्रवृत्तीतूनच आपण सुधरून समजून घेऊन उमजून घेऊन समज घेऊन आपल्या प्रवृत्तीत आपण बदल केला पाहिजे. हा बदल परमेश्वराला अपेक्षित आहे. तो बदल जर आपण केला नाही तर परमेश्वरापर्यंत आपण जाऊ शकत नाही. आणि ते गेल्यानंतर सर्व बसलेले आहे, दादोस एकटेच गेलेले आणि सारे भक्त लोक आता देवासमोरच आहे. सर तुम्हाला माहीत आहे का हा बाईसांनी पवित्र का केलं म्हणे यांनी. आता देव उलगाडून सांगतात त्याची प्रवृत्ती, त्याची विचारधारा. ही बाईसांना केलं म्हणजे तुम्ही सर्व त्यांना कराल. आता याच्या हे लक्षात येत नाही का मी कोण आहे. मी जर स्वीकारलं नाही तर बाईसा कशा स्वीकारतील आणि बाईसांचा करून उपयोग काय. अशा पद्धतीने देवाने थोडंसं त्यांची जी चुकी आहे, त्यांचा जो पोरकटपणा आहे, त्यांचं जे अज्ञान आहे ते लक्षात आणून दिलं. आणि मग बाईसापेक्षा कोणाला पवित्र करावं हे त्याच्या लक्षात येत नाही, कोण समोर आहे हे त्याच्या लक्षात येत नाही. अर्थात त्यांच्या सर्व लक्षात आलेलं आहे, परंतु हे भक्तजनांच्या लक्षात आणण्यासाठी देवाने हे सर्व काही समजून सांगितलं आहे. आणि मग देव काय म्हणतात बाईसांना की हे वस्त्र धुवून टाका. आता याच्या पाठीमागची जी कथा आहे, याच्या पाठीमागचं जे कारण आहे हे कोणालाच माहीत नाही आहे. परंतु बाईसांना ते धुवायला लावतात. बाईसा म्हणतात बाबा कशाला धुवायचं, नवीनच वस्त्र आहे म्हटले, ते धुतल्यानंतर उलट चुरगळेल म्हटले. आणि मग देव म्हणतात बाईसा म्हणते एखादा दिवस तरी पांघरावं, मग आम्ही धुवून टाकू. देव म्हणतात बाई पोरानं स्वतःचं ओळं वस्त्र आम्हाला अर्पण केलेलं आहे. आणि सर्व वृत्तांत मग बाईसांना आणि अप्रत्यक्षरित्या ज्या भक्तांना माहीत नाही आहे त्या भक्तांना देवाने सांगितलं की यांनी असं असं केलं, आचार्य समोर आहे. आणि मग देव म्हणतात प्राण्याशी आपल्या विधी अविधीचे ज्ञान नाही, काय करावं काय नाही करावं, कसं राहावं याचं ज्ञान काहीच नाही म्हटले. आणि हे ज्ञान का नाही आहे तर एक स्वार्थ आहे, दृष्टपर भक्ती आहे, एक अभिलाषा आहे. जेव्हा लालच अभिलाषा दृष्टपर निर्माण होतं भक्ती, त्यावेळेस मात्र विधी अविधीचं ज्ञान नसतं, त्याला फक्त त्याचा स्वार्थ दिसत असतो. आणि त्यामुळं जेव्हा याच्या पलीकडं आपण जाऊ तेव्हा आपण योग्य काय अयोग्य काय, विधी काय अविधी काय, दोष काय याचं चिंतन करू. पण फक्त आणि फक्त आपला स्वार्थ जर आपण पाहत असेल तर आपण विचार करणार नाही आणि तेच आपण करत राहणार. आणि बाईसांच्या माध्यमातून निमित्तातून देवाने हा सर्व वृत्तांत सर्व भक्तांना सांगितला. आणि यावर मात्र बाईसासुद्धा रागावल्या का घागरा बांधला. मग उपाध्यांनी ते वस्त्र धुवून आणलं. सर्वज्ञांनी भट्टवासांना वस्त्र म्हणून परिधान केलं. भट्टवासांचं वस्त्र म्हणून देवाने घेतलं. तर देवाला माहिती आहे आचार्य कोण आहे, त्यांची योग्यता काय, त्यांना पुढं काय करायचं, त्यांनाही वाटायला नको. पण पहिले धुवून टाकलं आणि मग ते वस्त्र दादोसांचं म्हणून न घेता आचार्यांचं म्हणून त्यांनी ते स्वीकारलं. आणि मग परमेश्वराने या ज्या गोष्टी आहे जडचेतन, मान्यता, मान पान, ह्या ज्या गोष्टी आहे ह्या गोष्टी एखाद्या जीवाला आपल्यासारख्याच दुसऱ्या आहे, दुसऱ्यासारख्याच आपल्याला भेटाव्या अशी प्रवृत्ती एक दृष्टपर स्वार्थी जीवाची होत असते. आणि तशीच त्या दादोसांची की सर्व लोक देवाची कशी पूजा अर्चा करतात, देवाला ईश्वर कसे मानतात, तसं मला मानलं पाहिजे, माझी पूजा अर्चन केलं पाहिजे, ह्या दादोसांची प्रवृत्ती असल्यामुळं ते तसे वागायचे.
आणि देवानी तिथं सांगितलं का जड चेतन मान मान्यता विषयात जर एखादा जीव रमला तर त्याला तशी अभिलाषा निर्माण होते, कारण तो स्वार्थ त्याच्यामध्ये निर्माण होतो. आणि मग देवानी तिथं सर्वांना भक्तांना एक दृष्टांत सांगितलं आहे. वासरू असतं म्हटले, बाशीचा दृष्टांत सांगितला. एक वासरू असतं, ते तहानलेलं असतं, त्याला पाणी प्यायचं असतं आणि ते पाणी प्यायचं असतं. एक विहीर असते, विहिरीत पाणी असते, त्याला पाणी दिसतंय, तहान लागलेली, परंतु ते पाण्यापर्यंत ते पोचू शकत नाही, ते त्या विहिरीच्या अवतीभोवती फिरतंय. आणि एक असेच साधू जात असतात, ब्राह्मण जात असतात साईटनी. त्याच्या लक्षात येतं की अरे हे जे वासरू याला तहान लागलेली आहे. तो जातो आणि त्या वासराला डायरेक्ट विहिरीत टाकून देतो, कारण याला ताण लागली आहे, पाणी पिईल. अशा पद्धतीने विहिरीत टाकून देतो. आता ते पाणी पिईल का मरून जाईल याचाही त्याचा विचार केला नाही. देवाने अप्रत्यक्षरित्या एक खूप मोठं तत्त्वज्ञान आपल्याला सांगितलेलं आहे का जे अज्ञानी लोक आहे, मजबूर लोक आहे, अडीअडचणी संकट या कौटुंबिक जीवनामध्ये, सांसारिक प्रपंचिक जीवनामध्ये पोळलेले आहे, ते एक आधार भेटावं म्हणून साधू संतांकडे जातात. काहीतरी आपल्याला मार्गदर्शन करतील, आपल्यासाठी काहीतरी परमेश्वराला प्रार्थना करतील, आपला हा जो ताप आहे, आपलं जे संकट आहे हे निवारण करतील, अशा उद्देशाने, अशा भावनेने साधू संतांकडे हे लोक जातात. परंतु साधू संतांनी त्यांची ती तीव्रता कमी करण्याच्या ऐवजी त्यांना कर्मकांडात, त्यांना विधीत अडकून त्यांच्याकडूनच काहीतरी उखळ पांढरं स्वतःचं करून जर घेतलं तर ह्या वासरासारखं आहे, तर ते अधिकाधिक मरतं म्हटले. त्याशी नरक होतात म्हटले, त्यालाही नरक होतात आणि यालाही नरक होतात. अवघे तुझी त्याही नरक होती आणि त्याही नरक होती, दोघांनाही नरक होतात. अशा पद्धतीनं आज जी परिस्थिती आहे धर्माच्या अनुषंगाने, ही अशीच परिस्थिती चालू आहे. कौटुंबिक जीवनामध्ये त्रसलेली लोक असतात, संकट आलं, संसार म्हटल्यानंतर अडीअडचणी येतातच आणि त्या उद्देशाने मग कोणाकडं तरी मार्गदर्शन घेण्याच्या उद्देशाने आपण जातो आणि त्या साधूला मात्र त्याचं साधुत्वाचं विसर पडलेला असतो आणि तो तुमच्या मजबुरीचा, अज्ञानाचा फायदा उचलतो, तुम्हाला अंधश्रद्धेत नेतो, कर्मकांडात नेतो, विधीत नेतो. धर्मराय तो बाजूला, परमेश्वर समर्थ आहे, त्याची प्रार्थना समर्थ आहे, त्याचं स्मरण समर्थ आहे, याचा विचार न करता, याचं निरूपण न करता दुसरीकडेच घेऊन जातो आहे आणि आपण अधिकाधिक दुःखात पडतो, पश्चातापाला पावतो. म्हणून परमेश्वराचं जे तत्त्वज्ञान आहे हे समजून उमजून आपण जर केलं तर आपल्याला कोणत्या गोष्टीची गरज नाही आहे. आणि जे यथार्थ साधू संत आहेत, ज्ञाता विरक्ताचा संघ देवाने करायला लावलेला आहे, तर ते आपण समजून घेतलं पाहिजे, जाणून घेतलं पाहिजे. आणि कोणतीही भक्ती, परमेश्वराला जी भक्ती आहे ती जर समजून उमजून जाणून ज्ञानवाचक जर केली तरच आपल्या जीवनातली संकट, अडीअडचणी त्याच्यापुढं अत्यंत कमी आहे. परमेश्वर समर्थ आहे, तर परमेश्वर आपल्याला बोध देऊन आपल्यापर्यंत जे तत्त्वज्ञान पोचवत आहे ते फक्त आणि फक्त परमेश्वराच्या प्राप्तीसाठी. आणि परमेश्वराची प्राप्ती या सृष्टीमध्ये सर्वात मोठं आणि सर्वात शेवटचं आव्हान आहे. ते जर आपल्याला प्राप्त होणार आहे तर आपले या अडीअडचणी, संकट त्यात त्यांच्यापुढं काहीच नाही. फक्त आपल्याला देव कळाला पाहिजे, देव समजला पाहिजे. एकदा देव कळाला, देव समजला तर त्या देवाशी आपण हितकूच करून जर प्रार्थना केली तर परमेश्वर समर्थ आहे आपल्या साऱ्या अडीअडचणी दूर करण्यासाठी. परंतु चुकीच्या माणसाच्या संपर्कात जर आपण गेलो तर नक्कीच परमेश्वरापासून तुटून, धर्मापासून तुटून अधिकाधिक नरकात आपण जाऊ. म्हणून आपण धर्म हा समजून उमजून जर घेतला आणि ह्या लीळेंच्या माध्यमातून, या दृष्टांतांच्या माध्यमातून, या सूत्रांच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये समज निर्माण करून आपल्या जीवनात तो बदल आपण जर करून घेतला तर नक्कीच आपल्याला परमेश्वर भेटेल. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.